नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर साळुंखे आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। तर आज मी आलो आहे वाल्हेकरवाडी येथील महादेव मंदिरात। हे मंदिर अतिशय छान आहे आणि मंदिराचा सभोवतालीचा जो परिसर आहे तोही खूप छान आहे। मंदिर अतिशय सुंदर बांधण्यात आले आणि हे मंदिर एक 2-3 वर्षापूर्वी बांधण्यात आले। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे मंदिर पुणे येथील PCMC म्हणजेच चिंचवड गावापासून साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर पिंपरी चिंचवड येथील वाल्हेकरवाडी या ठिकाणी आहे। चिंचवड येथील चाफेकर चौकापासून हे मंदिर केवळ 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे। 2 व्हीलर व तसेच 4 व्हीलरची पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। हे मंदिर जुने नसून नवीनच आहे। या मंदिराचे बांधकाम साधारणतः 2 ते 3 वर्षापूर्वी म्हणजेच 2022-23 या साली करण्यात आले आहे। आता पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या मंदिरात भजन व तसाच प्रसादाचा कार्यक्रम केला जातो। मी मागच्या सोमवारी सुद्धा या मंदिरात आलो होतो आणि त्यावेळेस मला एक छानसा महादेवाचा अभंग किंवा भावगीत ऐकायला मिळालं। तो असा होता, श्रीराम जय राम भजन करी महादेव, श्रीराम जय राम भजन करी महादेव। या ठिकाणी जी नंदी महाराजांची मूर्ती ती मी इतर कुठल्याही महादेव मंदिरात पाहिली नाही, कारण की या ठिकाणी जी नंदी महाराजांची मूर्ती ती अतिशय सुबक आणि सुंदर अशी आहे। गाभाऱ्याच्या मुख्य दरवाजावरती अतिशय छान आणि सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती कोरण्यात आली आहे। गाभाऱ्यात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले आणि मला जनार्दन महाराजांचा एक छानसा अभंग आठवला। तो असा, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवारी कडिकाळाचा भेव। मंदिराचा बाहेर जागेत सुद्धा एक लहान महादेवाची पिंड आहे, ज्या ठिकाणी भाविक बेल किंवा दूध वाहू शकतात। मंदिराच्या शेजारी किंवा सभोवताली शेती असल्या कारणाने या ठिकाणी छान ग्रीनरी सुद्धा पाहायला मिळते।
तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग. मी आशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.